ताई, आपण आज पालिकेमध्ये आयुक्ताची भेट घेतलेली आहे. काय नेमके प्रमुख मुद्दे होते, कुठल्या मुद्द्यांना घेऊन आपली चर्चा झाली? आपल्याकडे नवनियुक्त आयुक्त सन्माननीय पृथ्वीराज BP सर यांची नियुक्ती झाल्यानंतर फॉर्मली आम्ही भेट आमची झाली होती त्यांच्या स्वागतासाठी. पण आज वसई विरार महानगरपालिकेचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या प्रश्नांचा होता ते असे प्रश्न आहेत की CCOC देण्यासाठी जी अभय योजना लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी 16 जुलै 2025च्या बैठकीमध्ये दिली होती, त्याची अजूनही महानगरपालिकेच्या वतीने अंमलबजावणी सुरू झालेली नाही आहे. तर ती अंमलबजावणी कधीपासून सुरू करणार आणि ती केली पाहिजे त्याचं कारण, त्याच्यावरती चर्चा आज सरांसोबत झाली. कारण अनेक बिल्डर्स हे CCOC न घेताच पळालेले असल्यामुळे त्या बिल्डिंग्स, त्या इमारतधारकांना OC मिळत नाहीये, OC नाहीये म्हणून पाण्याचे कनेक्शन्स मिळत नाहीये. तर हा असा खूप गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे ही अभय योजना लवकरात लवकर लागू करणं वसई विरारमध्ये गरजेचं आहे. त्या विषयावरती चर्चा झाली. शिवाय जो 18 डिसेंबर 2024ला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की ज्यांना CCOC नाही आहे अशा इमारतींना पाण्याचं कनेक्शन दिले जाऊ नयेत, तर तो मुद्दा आज मी चर्चा केली सरांसोबत. कारण 2009ला महानगरपालिका बनत असताना जी गावांचा समावेश महानगरपालिकेमध्ये झालाय किंवा जी नगरपालिका होत्या त्यांचा समावेश झालेला आहे, तर त्या क्षेत्रामधले जी जुनी गावं आहेत, जी घरं आहेत, त्यांना CCOC नाही आहेत. मग अशा घरांना पाण्याची कनेक्शन्स मिळणार का? आणि ती मिळाली पाहिजेत. यासाठी अनेक वेळा आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवला, लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला आणि त्या संदर्भात आज चर्चा केली. आणि सरांनीही मला आश्वासन दिलेलं आहे की त्या संदर्भातला लवकरात लवकर आता जेव्हा जनरल बॉडीचे दोन्ही GB होतील, या GB मध्ये किंवा नेक्स्ट GB मध्ये ह्याचा निर्णय घेतला जाईल. कारण हा धोरणात्मक निर्णय आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की सुप्रीम कोर्टाचा अवमान होणार नाही आणि सगळ्यांना पाणी मिळेल अशा रीतीने निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. त्यामुळे तसा निर्णय, सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय हा महानगरपालिका घेईल असं मला आश्वासन दिलं. प्रमुख या विषयाला धरून प्रमुख म्हणजे नेमकं OCCC त्यांना द्यायची किंवा का रखडलेली आहे, अशी नेमकी काय चर्चा? बघा, OC रखडण्यामागे अनेक कारणं आहेत. जो आपल्याकडे वसई विरारमध्ये ZZ फंडचा पॅटर्न चालू होता इतक्या वर्षांपासून, त्या ZZ फंडाला कंटाळूनही काही बिल्डर पळालेले होते की 200 स्क्वेअर फूट पर स्क्वेअर फूट 200 रुपये द्यायचे OC साठी, त्यापेक्षा आम्ही OCच घेत नाही असं म्हणून ज्यांचे मोठे मोठे लेआउट्स आहेत ते बिल्डर्सनी OCच घेतली नाही. काही बिल्डर्सचं असं आहे की 4 माळ्याची बिल्डिंग आहे पण त्यांनी 2 मजले वरती अनधिकृत बांधले, अशा बिल्डिंग्सना OC मिळाली नाही. तर असे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. पण आज त्याचा भुर्दंड हा सामान्य नागरिकाला, त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना भुर्दंड भोगावा लागतोय. तर त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भाने निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. अभय योजना लागू कशी करणार, कोणाकोणाला त्यामध्ये काय काय सवलती मिळणार. अभय योजनेमध्ये महत्वाचं हेच असणार आहे की आता समजा बिल्डर पळालेला आहे तर OC साठी तुम्हाला पैसे महानगरपालिकेकडे भरावे लागतात. मग ते किती प्रलंबित आहे, त्यामध्ये काय सवलत दिली जाईल, तो निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. सवलती देऊन ते OC देण्याचा निर्णय हा महानगरपालिकेने घ्यायचा आहे. हेच मुख्यत्व अभय योजनेमध्ये येणार आहे. म्हणजे त्या बिल्डरांची काय पैसे भरून घेण्यासाठी काय प्रॉपर्टी सील करणार किंवा कशा पद्धतीची तरतूद असणार? तसं करायलाच लागणार आहे. कारण की बिल्डरांचे प्रॉपर्टीवरती बोजा चढवल्याशिवाय हे होणार नाहीये. बिल्डरांची काळी एक यादी तयार करावी लागणार आहे. त्याचं आश्वासन मला मंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये दिलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे. त्यासाठी जे जे आवश्यक आहे OC देण्यासाठी त्या सगळ्या पद्धती अवलंबून, त्या सगळे नियम करून ह्या अभय योजना ही लागू करावी. आणि त्यासाठी सन्माननीय राज्यमंत्री नगरविकास माधुरीताई मिसाळ यांनी एक आदेश दिले होते की विभागीय आयुक्त, कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची एक बैठक लावली जाईल आणि त्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल. ती बैठकही मला असं वाटतं पुढच्या महिन्यापर्यंत लागेल. हा सगळा निर्णय त्यामध्ये होईल. महत्त्वाचा आणखीन एक विषय विजयजी, की जो एव्हरशाईन सिटीचा गेट, ते जो वसई ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे, तो जो रस्ता आहे तो गेले कित्येक दिवस, कित्येक महिने खराब आहे. आम्ही त्यावरती अनेक मागण्या केलेल्या आहेत की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. कारण तो रस्ता एका ठेकेदाराला दिलेला आहे, तो 3 वर्षाच्या DLP मध्ये दिलेला आहे आणि तो DLPचा पिरियड अजूनही चालू आहे.
त्या ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की त्यांनी 6 पत्र महानगरपालिकेला दिलेली आहे की दोन्ही बाजूला खाडी असल्यामुळे तिथे रिटेनिंग वॉलची आवश्यकता आहे. आता त्या ठेकेदार आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या ह्या प्रलंबितपणामुळे त्यांच्या वेळकाढूपणामुळे तिथे अनेक रस्ते खराब झाल्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. तर ह्याला जबाबदार कोण, ह्याची एक चर्चा झाली आणि तसे आदेश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला देऊन तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण करायची मागणी मी आजच्या मीटिंगमध्ये सरांकडे केलेली आहे. आणि अनेक महत्त्वाचे विषय, अनधिकृत बांधकाम असेल, फेरीवाल्यांचा विषय असेल, ह्यावरती चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. एकाच चर्चेत काही सगळे विषय सुटणार नाही आहे, पण पाठपुरावा केल्याने निश्चित त्यांची सुद्धा इच्छाशक्ती काम करण्याची आहे आणि आमची सुद्धा आहे. आमच्या दोघांच्या सहकार्याने आणि इथल्या नगरसेवकांच्या सहकार्याने निश्चित कामं होतील.